संसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ओम नमो जी आद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। तरी तर्कू तोची फरशू नीतिभेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे। यातला नीतिभेदू अंकुश जे आहे ते काय आहे तर नीतिभेद या शब्दाचा अर्थ गुणार्थ दीपिकाकारांनी असं केलं की धर्मभेद, धर्माचा भेद किंवा भिन्नपणे ज्यांनी धर्माची व्याख्या केली आहे असं जे वैशेषिक दर्शन, म्हणजे त्याचं काय आहे की वैशेषिकांनी सुद्धा धर्माची व्याख्या केली आहे आणि ती व्याख्या अशी की यतोऽभ्युदय निश्रेयस सिद्धीस्स धर्म, ज्याच्यापासून अभ्युदय आणि निश्रेयस या दोघांची सिद्धी होते त्याला धर्म असं म्हणतात। धर्म शब्दाचा अर्थ त्यांनी हा केला। तर अभ्युदय आणि निश्रेयस म्हणजे काय तर अभ्युदय म्हणजे ऐहिक कल्याण, लौकिक कल्याण, आणि निश्रेयस म्हणजे पारलौकिक कल्याण, म्हणजे ज्याच्यापासून या लोकातलीही सुख मिळतात आणि परलोकातलीही सुख मिळतात किंवा फलाची प्राप्ती होते त्याला म्हणतात काय धर्म। ज्या गोष्टीचं अनुष्ठान केल्याने ऐहिक किंवा पारलौकिक दोन्ही प्रकारचं कल्याण होतं त्याला म्हणायचं धर्म, अशी व्याख्या यांनी केली वैशेषिकांनी। धर्माच्या व्याख्या करणारे मुख्य पद्धतीने धर्माच्या व्याख्या करणारे दोघं जण आहेत, एक मीमांसक आहेत, एक वैशेषिक आहेत। मीमांसकांनी सुद्धा केलं की चोदना लक्षणो अर्थो धर्म। चोदना लक्षण या शब्दाचा अर्थ वेदानं अमुक कर असं म्हणून जे जे सांगितलं आहे तो सगळा धर्म आहे। म्हणजे वेदानं सांगितलंय संध्या करा तो झाला धर्म, वेदानं सांगितलं दान करा तो झाला धर्म, वेदानं वेदांताचं श्रवण करा म्हणून सांगितलं तोही झाला धर्म, वेदानं पुराण श्रवण करा म्हणून सांगितलं तोही झाला धर्म। म्हणजे वेदानं जे जे करा म्हणून सांगितलं विधी ज्याला म्हणतात, तर वेदानं जी आज्ञा दिली आहे ते करायला म्हणजे देवाची पूजा करायला सांगितली तो धर्म। तर हे अशी धर्माची व्याख्या कोणी केली मीमांसकांनी केली। आणि यांनी काय केली वैशेषिकांनी अशी केली की ज्या अनुष्ठानापासून ज्या कर्माच्या आचरणापासून लौकिक आणि पारलौकिक अशा दोन्हीही याचं फळ मिळतं म्हणजे कल्याण होतं त्या अनुष्ठानाला धर्म म्हणावं, अशा प्रकारे धर्माची व्याख्या केली। यांनी थोडीशी भिन्न व्याख्या केली म्हणून त्यांच्या त्या भिन्न व्याख्येला गृहीत धरून इथं ज्ञानेश्वर महाराजांनी नीतिभेदू अंकुशू असं, म्हणजे नीतिभेद म्हणजे धर्माचं भिन्नपणे व्याख्या करणारं जे शास्त्र ते म्हणजे वैशेषिक शास्त्र। कारण धर्माची व्याख्या प्रमुखतः मान्य जी आहे जास्तपणे ती म्हणजे मीमांसकांची मान्य आहे। कारण मीमांसेनं धर्माचे हे केलेत मोठं, म्हणजे मीमांसा शास्त्र जे आहे ते पूर्ण धर्माच्या बाबतीमध्ये सांगणारं शास्त्र आहे, पूर्वमीमांसा शास्त्र, म्हणून ते प्रमुख आहे। पण त्याच्याशिवाय वैशेषिकांनी जे शास्त्र सांगितलं ते सुद्धा त्याचं किंचित भिन्नतेनं सांगितलं असा अर्थ करून नीतिभेदू अंकुश म्हणून धर्माचं भिन्नपणे व्याख्या करणारं वैशेषिक शास्त्र हा या गणपतीच्या हातातला अंकुश आहे असा त्यांनी अर्थ केला। पण मला काय वाटतं ते सांगतो मी तुम्हाला। काय यांनी जरी अशी व्याख्या केली तर नीतिभेद या शब्दाचा अर्थ अगदी धर्मापर्यंत जायची गरज नाही। नीती या शब्दाचा अर्थ न्यायशास्त्राला लागू पडू शकतो। न्यायशास्त्र हे नीतिशास्त्राचा एक प्रकारे आहे। नीती या शब्दाचा अर्थ इथं ज्याच्याद्वारा नय नीती हे शब्द समानार्थी बरेच ठिकाणी वापरतात, संस्कृत साहित्यामध्ये खूप ठिकाणी नय नीती अर्थ वापरलेला आहे। म्हणजे ज्या शास्त्राच्या द्वारा बुद्धी सूक्ष्म होते त्या शास्त्राला म्हणतात न्यायशास्त्र। न्यायशास्त्राचं कामच काय आहे तर तुमची बुद्धी सूक्ष्म करणं, अत्यंत सूक्ष्मातील सूक्ष्म विवेचन तुमच्या बुद्धीला कळलं पाहिजे यासाठी न्यायशास्त्राची प्रवृत्ती आहे। न्यायशास्त्र काय करतं की तुम्हाला दोन म्हणजे मी नेहमी एक उदाहरण देतो, गाय म्हणजे काय सांगा असं जर म्हणलं तर पटकन कोणाला सांगा म्हणलं गाय म्हणजे काय तर नाही सांगतात गाय म्हणजे काय। गायीचं उदाहरण म्हणजे गायीची व्याख्या निर्दोषपणे सांगा असं म्हणलं कोणाला, ज्याने न्याय शिकलेला नाही किंवा जुने परंपरात शिकलेला नाही त्या माणसाला जर विचारलं तर त्याला सांगता येत नाही। तो काय म्हणतो जिला 4 पाय आहेत, जिला शेपूट आहे, जिला शिंग आहे म्हणजे काय। पण हे तर सगळं म्हशीला पण असतं की नाही, म्हणजे अशी व्याख्या तर केली जी दूध देते, म्हैस दूध देते,
जी पांढरी असते तर मग लाल गायीचं काय करायचं, म्हणजे असे जे सगळे विषय आहेत की नाही. म्हणून गायीची व्याख्या करा म्हणून जर एक सांगितलं सोपंपणे, तर ही व्याख्या लवकर करता येत नाही ज्याने न्याय नाही शिकला. तुम्हाला मी सांगतो, गाय हा पदार्थ रोज आपल्या डोळ्यासमोर आहे, तर ते सूक्ष्मपणे विचार केला तर असं लक्षात येतं की व्याख्या किंवा लक्षण करत असताना असं असतं की जो एखादा असा धर्म जो इतरत्र नाही आहे, असाधारण धर्म. मग गायीचं असं काय आहे की जे इतरत्र नाही, तर ती गायीची जी पोळी आहे की नाही ती इतर कुठल्याही प्राण्याला नाही आहे. तर असं सूक्ष्मपणे विचार करायला शिकवण्याचं काम न्यायशास्त्र करतं, कळलं का. म्हणून जिला सासना, सासना म्हणजे ती पोळी, गायची जी पोळी तिला म्हणतात सासना. जिला सासना आहे, ज्या पशुला सासना आहे तो पशु गाय, त्या पशुला गाय म्हणावं. गाय बैल एकच, गोत्व दोन्हीकडे एक आहे. तर न्यायशास्त्र हे काय करतं, तुम्हाला असं बारीक प्रत्येक पदार्थाचं, म्हणजे हल्लीच्या अभ्यासक्रमामध्ये बुद्धिमत्ता चाचणी आहे की नाही, ती थोडंफार याच पद्धतीने जातं. बुद्धिमत्ता चाचणी किंवा गणितही, वस्तुतः तर्कशास्त्र जे आहे, न्यायशास्त्र हे तर्कशास्त्र मी काल सांगितलं, ते सुद्धा एक प्रकारे न्यायच आहे. गणितसुद्धा, गणितामध्ये सुद्धा न्यायाचे सगळे प्रमेय वापरले जातात, व्याप्य व्यापक भाव वगैरे सगळं वापरला जातो. तर हे जे सगळी शास्त्र आहेत, तर ही शास्त्र काय करतात की बुद्धीला अत्यंत सूक्ष्मता आणतात. तर हे बुद्धीला सूक्ष्मता आणण्याचं काम करणारं जे शास्त्र त्याला म्हणायचं नीतिशास्त्र, न्यायशास्त्र किंवा न्यायशास्त्र. या पद्धतीने जर विचार केला तर नीती शब्दाचा अर्थ होतो न्याय. तर न्यायशास्त्र हे दोन आहेत, एक गौतमांनी केलेलं, एक वैशेषिकांनी केलं. म्हणून नीती भेदू या शब्दाचा अर्थ न्यायशास्त्राचा भेद असलेलं शास्त्र. हे जास्त संयुक्तिक पडतं, जवळचं पडतं. यांनी जरी बाबाजी पंडितांनी जरी तसा अर्थ केला, तर मला जो वाढतो अर्थ तो असा आहे की नीती भेदू अंकुश म्हणजे न्यायशास्त्राचा भेद असलेलं जे वैशेषिक शास्त्र आहे ते या शास्त्रातला अंकुश आहे. अंकुश म्हणजे काय, तर हे शास्त्र न्यायशास्त्र काय करतं, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे वेगवेगळ्या द्रव्य गुण कर्म वगैरे पदार्थ, 7 पदार्थ त्यांनी सांगितले, या पदार्थांचं तत्वज्ञान झालं पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. या पदार्थांचं साधर्म्य कळलं पाहिजे आणि वैधर्म्य कळलं पाहिजे. या 7 पदार्थ, द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव, असे 7 पदार्थ आहेत. या 7 पदार्थांचं साधर्म्य कळलं पाहिजे आणि या 7 पदार्थांचं वैधर्म्य पण कळलं पाहिजे. म्हणजे यांच्यात समानता काय आहे हेही कळली पाहिजे आणि विषमता काय आहे हेही कळलं पाहिजे. समानता आणि विषमता किंवा साधर्म्य आणि वैधर्म्य हे कळल्यानंतर या पदार्थ व्यवस्थित कळले की यांच्या तत्वज्ञानाने मोक्ष मिळतो असं त्यांचं म्हणणं आहे. तत्वज्ञाना निश्रेयसाधिगमः. गौतमांचं जे न्यायशास्त्र आहे त्यांचंही म्हणणं आहे की 16 पदार्थ आहेत. प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, दृष्टांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंडा, हेत्वाभासा, छलजाते, निग्रहस्थानानां तत्वज्ञाना निश्रेयसाधिगमः असं सूत्र आहे न्यायशास्त्राचं, गौतमाच्या न्यायशास्त्राचं. तर त्यांचे हे 16 पदार्थ आहेत, त्यांनी प्रमाण, प्रमेय वगैरे सांगितलेले 16 पदार्थ आहेत. या 16 पदार्थांचं तत्वज्ञान झालं म्हणजे व्यवस्थित ज्ञान झालं की मोक्ष मिळतो असं त्यांचंही म्हणणं आहे. म्हणून हे दोघंही समानच असल्यामुळे दोन्ही शास्त्र एक आहे असं समजलं जातं आता. त्यामुळं तो एक प्रकारे फक्त यांच्यात किंचित भेद आहे. त्या किंचित भेद असल्यामुळं पण अनुमान प्रमाणाचा जास्त विचार जे करतात ते हे शास्त्र करतं. वैशेषिक दर्शनवाले हे अनुमान प्रमाणाचा आणि द्रव्यादी पदार्थांचा जास्त विचार करतात. म्हणून यांचं काय ते अंकुशासारखं काम करतात. म्हणजे इतर शास्त्रामध्ये सुद्धा अनुमान वगैरे वापरावं लागतं. तर त्या अनुमान प्रमाणे वापरत असताना त्याची मर्यादा काय, तर ती मर्यादा काही इतर शास्त्रकारांनी ठरवलेली नाही. कोणतं अनुमान खरं आहे आणि कोणतं अनुमान खोटं आहे याच्या काही मर्यादा ठरवाव्या लागतील. तर ही सगळी मर्यादा जी आहे ही सगळी मर्यादा कोणी ठरवली, या शास्त्रकारांनी ठरवली. म्हणून ते इतरांच्यावर अंकुश असल्यासारखं करतात. म्हणून ते अंकुश हे त्याचं, म्हणून त्यांनी उदाहरण दिलं की नीतिभेदो अंकुश. आता तिसरं शास्त्र झालं की वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. आता त्या गणपतीच्या हातात असलेला जो मधुर मोदक आहे, मोदक हा मधुर आहे, तो कोण आहे तर म्हणाले तो वेदांत शास्त्र. कारण वेदांत शास्त्राने ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. इतर सगळे जरी शास्त्र मोक्ष 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 करत असले तरीही त्या कुठल्याही शास्त्रांना मोक्ष कळत नाही.
हे लक्षात ठेवा. म्हणजे मोक्ष प्राप्तही होत नाही. मोक्ष फक्त कशाने प्राप्त होतो? वेदांतानंच होतो. कोणतेही शास्त्र घ्या, त्या सगळ्या शास्त्रांचं तात्पर्य मोक्षातच आहे. सगळे शास्त्र मोक्ष करण्यासाठी मिळतात. म्हणून त्रयी सांख्यं योग पशुपतिमतं वैष्णवमिती प्रभिन्ने प्रस्थाने परमितवतः पथ्यमिति च रुचीनाम वैचित्र्यात रुजुकुटिल नाना पथजुषाम नृणामेको गम्य स्वमथे पैसा मरणव इव. हे जरी साहित्याच्या भाषेत बरं वाटलं, तुम्ही कोणाला नमस्कार केला तरी देवालाच जातो, हा भोळसटपणा काही अंशात ठीक आहे, पण मोक्षाला तो काही कामाला येत नाही खरं म्हणजे. कळलं का? म्हणून ते हे चांगलं ते चांगलं ते, ह्याला नमस्कार केलं ते जातं, ते एक म्हणण्याची पद्धत झाली. पण मुळामध्ये मोक्ष जे आहे ते जर प्राप्त करायचं असेल तर तत्वज्ञान झालं पाहिजे. आणि तत्वज्ञान, कोणत्या ज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो? तर ते ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा यानंच होतं. ब्रह्मसत्य आहे, जग मिथ्या आहे आणि जीव आणि ब्रह्म यांचा अभेद. म्हणून त्याच्यामध्ये महारस आहे. ब्रह्मानंद हा सर्वात मोठा रस आहे. रस म्हणजे आनंद. तर ब्रह्मानंद इतका मोठा आनंद कशातही नसल्यामुळं वेदांताला महारसाची उपमा दिली. इतर सगळे साहित्यशास्त्रामध्ये नवरस आहेत काय, पण त्यांच्यापासून उत्पन्न होणारा आनंद काही क्षण टिकणार आहे. साहित्यशास्त्रातल्या रसांनी किंवा षडरस खाण्यातले घेतले, रस कुठलाही घ्या तुम्ही, इथं रस शब्द मोदक शब्दाने जर रस खाण्यातला घेतला तर मोदकाशी तो खाण्यातला संबंध आहे, म्हणून त्याचे 6 रस घेतले. मधुर कषाय तिक्त आम्ल लवण कटु कषाय भेदात षडविधा काय, तर मधुर वगैरे जे रस आहेत हे 6 रस जरी घेतले तरीही, किंवा शृंगार वीर करुणा अद्भुत हास्य भयानक रौद्र बीभत्स हे 9 रस घेतले. शांतोपी नवमो रसाहा असा शांत रस, साहित्यशास्त्रातले रस घेतले. कुठले जरी रस घेतले तरी या दोन्ही रसांच्या द्वारा प्राप्त होणारा जो आनंद आहे तो इतर शास्त्रांच्या द्वारा जरी प्राप्त झाला किंवा रसांच्या द्वारा प्राप्त तरी अल्प आहे, काही काळ टिकणार आहे, काही क्षण टिकणार आहे. पण वेदांतू तो महारसू, वेदांताचा द्वारा प्राप्त होणारा जो आनंद आहे तो मात्र काय की कायमचा आहे, शाश्वत आहे. म्हणून त्याला महारस असं त्यांनी संबोधलं. आणि म्हणून ते कुठलंही शस्त्र नाही. म्हणजे यातून अजून काय सूचित केलं माहिती का, वेदांत कोणाचे खंडन करत नाही हे सूचित केलं. न्याय वगैरे जसे खंडन करण्यासाठी किंवा कोणाला अंकुश घालण्यासाठी आहेत, तसा वेदांत नाही आहे. वेदांत कोणाचंही खंडन करत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की गौडपादाचार्यांनी सुद्धा गौडपाद कारिकेत एका ठिकाणी असंच म्हणलं की इतर शास्त्रांना काय भांडायचं ते भांडू द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, आम्ही कोणाचे खंडन करत नाही, काही नाही. म्हणजे हे कारण आम्ही आनंद द्यायला बसलो ना. वेदांत हा काय भांडण करण्यासाठी थोडी इतर तर्क. म्हणून वेदांताचा तर्कपाद सुरू झाला, वेदांत ते तर्क नाही असं नाही आहे, वेदांत तर्कपाद. तिथं हीच शंका विचारली आहे की तुमचं काय काम आहे उगीच इतर लोकांसारखं तुम्ही भांडत बसायला. शंकराचार्यांना असंच विचारलंय त्यांनी, इतर शास्त्रकार जसे एकमेकाचं खंडन करतात तसं तुम्ही सुद्धा दुसऱ्याचं खंडन केलं तर काय उपयोग आहे, तुम्हाला काय गरज आहे, तुम्ही तुमचं शांत बसवून जप करावा आहे की नाही. वेदांतांनी असं त्यांनी विचारलंय. तर शंकराचार्यांनी सांगितलं की ते बरोबर आहे तुमचं, आम्ही कोणाचं खंडन करत नाही, पण कोणाला असं वाटू नये की वेदांताला खंडन करता येत नाही, म्हणून आम्ही दाखवली फक्त झलक. म्हणून ते झलकेसाठी तो तर्क पाहते, बाकी काही नाही. आणि दुसरं महत्त्वाचं की तर्काचं काय कारण आहे, तर्क घ्यावा का लागतो हे दोन्ही, की ज्यांच्या डोक्यामध्ये इतर शास्त्रांच्या संस्कारामुळे म्हणा, मागच्या जन्माच्या संस्कारामुळे म्हणा, कुठल्याही संस्कारामुळे म्हणा, द्वैतामध्ये प्रवृत्ती असते, इतर शास्त्राकडे ते जातात, तर ते तर गेलेले असतात. ते काय करतात, जे वेदांताकडे आलेले आहेत तेही लोकांना बुद्धिभ्रमित करतात, ते दिग्भ्रम करून टाकतात त्यांचा. म्हणून जे गेले ते तर गेलेलेच असतात, पण जे आपल्यात आहेत त्यांनी ते काय करतात, दिग्भ्रमित करतात. तर आपल्या लोकांचा दिग्भ्रम होऊ नये, जे गेले ते जाऊ द्या, ते आले तर चांगलं आहे, नाही आलं तर दिलं सोडून काय. पण जे आपले आहेत त्यांचा दिग्भ्रम होऊ नये, दिशाभ्रम होऊ नये, आणि ते वेदांतात नीट टिकून त्यांनी वेदांतात आचरण करावं. म्हणून थोडा वेदांताला तर्काची गरज आहे. वेदांत त्यामुळे तर्क, म्हणून तर्कपाद नावाचा एक पाद मुद्दा त्यांनी लिहिला. असो, म्हणून वेदांत तो महारसू मोदकू मिरवे, म्हणजे गणपतीच्या हातातला जो मोदक आहे
तो वेदांत आहे, त्यांना महारस प्राप्त होतो असं सांगितलं. आता पुढली ओवी जी आहे ती अशी की एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. आता इथं काय आहे, या ओळीवर फार मोठा वाद आहे. ज्ञानेश्वरांच्या हातात आता ही जी ओवी आहे, म्हणजे आता त्यांनी ज्ञाने काय केलं, आपलं गणपतीचं जे केलं, एक दंत आहे, एके हाती दंतू, एका हातामध्ये दंत घेतलाय त्यानं. तो कसा आहे, खंडित दंत आहे, दात, खंडित दात आहे. म्हणून ते काय म्हणतात, जो स्वभावता खंडितू, जो स्वभावतच खंडित झालेला आहे तो बौद्ध मतसंकेतू वार्तिकाचा. तर आता याच्यावरून काय वाटतं की लोकांना असं वाटतं की तो एक हातातला जो दंत आहे तो बौद्ध मतसंकेत म्हणजे बौद्ध मत आहे असं लोकांना वाटतं. बरेच जणांनी तसेच अर्थ केले, आधुनिक सगळे बहुतेक वेळा तसंच म्हणतात, आणि तो बौद्ध मतसंकेतू वार्तिकाचा. पण इथं प्रश्न असा होतो की मध्येच बौद्ध मत घेण्याचं कारण काय, हा प्रश्न आहे. कारण काय आहे, आस्तिक दर्शनात काही बौद्ध मत येत नाही. बौद्ध मत हे नास्तिक दर्शनातलं आहे. बौद्धांना वेद प्रमाण नाही आहेत, बौद्ध जे आहे ते नास्तिक आहे. मग इथं आस्तिक दर्शनांचा विचार चालला असताना मध्येच नास्तिक दर्शन घेऊन काय उपयोग आहे. नाहीतर एक आस्तिक दर्शनाच्या सहाही संख्या पूर्ण होणार नाही आणि नास्तिक दर्शन मध्येच घेतलं असं होईल. म्हणून इथं अर्थ बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा, या वार्तिक शब्दानं इथं पूर्वमीमांसा घ्यायची. वार्तिककार कोण आहेत, तर ते कुमारिल भट्ट आहेत. कुमारिल भट्ट म्हणजे जे शंकराचार्यांच्या आधी जे जन्मले आणि ज्यांनी एक प्रकारे शंकराचार्यांना रस्ता करून दिला. त्या काळामध्ये सगळीकडे बौद्ध वातावरण झालं होतं, वैदिक धर्माचं काहीच राहिलेलं नव्हतं, बौद्ध मत प्रखर झालं होतं. आणि सगळे समाजातले जे उच्च शिक्षित लोक आहेत ते कोणी असो, ते प्रायः सगळे बौद्ध मत दीक्षा घेऊ लागले होते आणि वैदिक धर्माचा त्याग करू लागले होते. अशा वातावरणामध्ये जर शंकराचार्य येण्यापूर्वी जर कोणी काम केलं असेल तर ते म्हणजे कुमारिल भट्टांनी काम केलं आहे. त्याचं कारण असं आहे की असं सांगतात कथा त्यांची सुद्धा की एक दिवशी कुमारिल भट्ट रस्त्यावरून जात असताना शतधन्वा नावाचा राजा होता, त्याची मुलगी का पत्नी, काही ठिकाणी मुलगी असा शब्द प्रयोग केलाय, काही ठिकाणी पत्नी असा शब्द प्रयोग केलाय, तर ती माडीवर बसली होती आणि सगळं भारत बौद्धमय झालेलं आहे हे पाहून आणि वैदिक धर्म बुडतोय पाहून तिला फार दुःख झालं आणि डोळ्यातून अश्रू आले तिच्या. आणि ते डोळ्यातून आलेले अश्रू, रडत होती ती, ते अश्रू खाली पडले. हे खालून हे तिच्या त्या माडीवरून जात असताना ते अश्रू यांच्या डोक्यावर पडले म्हणतात. आणि दुःखाचे जे अश्रू असतात ते गरम लागतात, म्हणून ते त्यांना एकदम गरम काहीतरी लागलं. वर पाहिलं तर ती विचार करू लागली होती. ती तिच्या तोंडातून नुकतंच असं वाक्य गेलं की को वेदान उद्धरिष्यती, वेदाचा कोण उद्धार करेल आता सध्या, असं ऐकू आलं. त्यावेळेस यांनी खालून उत्तर दिलं की चिंता करू नको, भट्टाचार्योस्ती भूतले, मी अजून जिवंत आहे, त्यामुळे वेदाचा उद्धार मी करेन. आणि म्हणून मग त्यांनी बौद्ध पंडितांशी वादविवाद करायचं ठरवलं. पण त्यांच्या एक लक्षात आलं की बौद्ध पंडितांशी वादविवाद जर करायचं तर बौद्धांचं मत शिकलं पाहिजे. म्हणून त्यांनी पहिल्यांदा बौद्ध मत शिकलं आणि नंतर धर्मकीर्ती जे त्यांचे गुरु, त्या बौद्धाचे त्या काळचे तत्कालीन मोठे पंडित होते, म्हणजे धर्मकीर्तींना जर हरवलं तर बौद्ध मत हरलं असं त्या काळात होतं. मग त्यांच्याशी त्यांनी वाद केला धर्मकीर्तीशी आणि धर्मकीर्तींचे सगळ्या वादामध्ये खंडन केलं. मग ते राजदरबारामध्ये सुद्धा असं झालं की काय म्हणतात, तर्कांना उत्तर देता येत नाही म्हणल्यानंतर त्यांनी थोडीशी हे केली की तुमचा वैदिक धर्म जर खरोखर एवढा श्रेष्ठ असेल तर आम्ही एक प्रश्न असा विचारू की त्यांनी एका ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये त्याचं वर हे बांधलं, तोंड बांधलं, त्याच्यामध्ये एक साप ठेवला होता आणि ते भांडून समोर आणून ठेवायचं आणि तो प्रश्न विचारला की याच्यात काय आहे हे सांगा, तुमचं वैदिक धर्म तर खरोखर श्रेष्ठ आहे, नाही आम्ही सांगतो काय आहे ते. आता त्यांना तर माहीतच होतं काय आहे त्याच्यात, यांना काही माहीतच नव्हतं. तरी यांनी उत्तर दिलं की त्याच्यात वस्तूचा साप होता, पण यांनी उत्तर असं दिलं की भगवान शेषशाही विष्णू आहेत त्याच्यात.
तर सगळ्या वैदिकांना आपल्या त्या बौद्ध पंडितांना असं वाटलं की आता आपला धर्म जिंकला, कारण यांनी चुकीचं उत्तर दिलं असं त्यांना वाटलं. पण भगवंताची लीला किंवा यांचं मंत्र सामर्थ्य काय आहे माहीत नाही. प्रत्यक्षात जेव्हा ते काढलं, उघडलं कापड, तेव्हा त्याच्यात भगवान विष्णूंची, शेषशाही विष्णूंची चांदीची मूर्ती सापडली. आणि मग ते झालं. मग त्याच्यानंतर पुन्हा ते म्हणले तर वेद खरेच प्रमाण असेल तर तुम्हाला वरून ढकलून दिलं तर तुम्ही वाचाल का? ते म्हणले हो, यदि वेदा प्रमाणस्यु असं म्हटलं त्यांनी. तर ते त्यामुळे त्यांना वरून ढकललं. पण ते यदि वेद आहे, यदि म्हणजे जर वेद प्रमाण असेल तर तुम्ही वाचेन असं ते म्हणल्यावर ते जर म्हणजे एवढ्या अंशात काय होणं, त्यांनी वेदावर संशय घेतल्यामुळे त्यांना वरून खाली पडल्यामुळे थोडंसं खरचटलं. तेवढं जरी त्यांनी संशय घेतला नसतं तर खरचटलं पण नसतं त्यांना. पण ते यदि वेदा प्रमाणात शिव म्हणल्यामुळं ते खरचटलं असं सांगतात. मग अशा दोन्ही तिन्ही परीक्षेत ते पास झाल्यानंतर बौद्ध मत हे झालं, काही खंडित झालं असं झालं. मग तो वादविवादाचा जो विषय तो त्यांनी शाबर भाष्यावर वार्तिकं लिहून, शाबर भाष्य म्हणजे पूर्वमीमांसेचं जे दर्शन, पूर्वमीमांसाची जी सूत्र जे बिनींनी केलेले त्याचं विवरण करणारा जो ग्रंथ आहे ते शबर मुनींनी केला म्हणून त्याला म्हणतात शाबर भाष्य. त्या शाबर भाष्यावर यांनी काय केलं, वार्तिक लिहिले आणि टुपटीका नावाची टीका लिहिली. त्या टीकेचं नाव टुपटीका. तर वार्तिकाचं काय काम असतं, यात काय सांगायला पाहिजे हे पहिल्यांदा वार्तिकाला सांगितलं पाहिजे. काय सांगितलंय, काय सांगायला पाहिजे, काय सांगितलं नाही, या तिन्ही गोष्टींचा विचार वार्तिक ग्रंथ करत असतो. म्हणजे जरी टीका भाष्य आपण शब्दप्रयोग नेहमी ऐकतो, पण या प्रत्येकाचं एक वेगवेगळं हे आहे, विवरण म्हणजे फरक आहे. टीका ग्रंथ जो असतो तो भाष्य एवढं विस्तृत नसतो. टीका म्हणजे विवरण, टीका शब्दाचा अर्थ विवरण आहे. टीका या शब्दाचा अर्थ निंदा असा नाही. आता हल्ली आपल्या मराठीमध्ये टीका शब्दाचा अर्थ विवरण म्हणजे निंदाच असं करते, याने याच्यावर टीका केली, त्याने त्याच्यावर टीका केली म्हणजे निंदा केली असं, तसा अर्थ नाही, आक्षेप असा अर्थ नाही. टीका म्हणजे विवरण. भाष्य जे असतं ते टीकेपेक्षा जास्त विस्तृत असतं. आणि वार्तिक जे असतं ते त्यानं हे तीन कामं केले पाहिजेत. प्रस्तुत ग्रंथात काय सांगितलं हे सांगायचं, त्याच्यानंतर याच्यात काय सांगितलं नाही तेही सांगायचं, काय सांगायला पाहिजे तेही सांगायचं, आणि जर समजा काही चुकीचं सांगितलं तर त्याचा परामर्श करून ते संशोधन करून पुढे जायचं, हे काम करतात. तर ते अशा प्रकारचं मीमांसेवर लिहिणारे जे ग्रंथ आहेत ते कोणी लिहिले, कुमार भट्टाने. म्हणून त्यांनी बौद्ध दर्शनातला जो शून्यवाद आहे, बौद्ध दर्शन म्हणजे काय शून्यवाद, वस्तुतः तो मुळातच खंडित आहे. म्हणून ज्ञानेश्वर काय म्हणतात, स्वभावता खंडितू, तर तो जो दंत आहे तो त्यांनी खंडित केलेला आहे. आपोआप सहज लिहिलेने खंडन करणारा वार्तिकाचा तो संकेत आहे. म्हणजे जे एकदंत जो हातात आहे गणपतीच्या, तो एकदंत बौद्ध मताचा खंडन करणारा वार्तिकाचा संकेत म्हणजे पूर्वमीमांसा दर्शन आहे, असा त्या ओवीचा अर्थ आहे. थांबू.